भाऊ, बदलापूरची घटनाचा जो विरोध होत आहे तो राजकीय प्रेरित असल्याचा मुख्यमंत्र्यांनी टीका जी आहे ती विरोधकांवर केलेली आहे. कसं पाहता? नाही, कोणत्याही घटनेचं आणि विशेष करून अशा घटनेचं कोणीही राजकारण करू नये. या संदर्भामध्ये ही अतिशय वेदना देणारी घटना आहे, दुःखद घटना आहे. अशा घटना करणाऱ्याला जेवढी कडक शिक्षा देता येईल ती कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने सर्वांनीच एक सुरात एक विचार ठेवून प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजे. आपल्याला माहिती आहे की स्वतः उद्धवजी मुख्यमंत्री असताना हिंगणघाटमध्ये एका आपल्या बहिणीला जिवंत जाळून टाकण्याची घटना घडली होती. पण असं राजकारण करणं हे तेव्हाही कोणी प्रयत्न केला नाही. आणि म्हणून मला वाटतं की अशा घटनेचं राजकारण करून आपण यामध्ये असणारी गंभीरता, यामध्ये असणारी जी काही न्याय देण्याची भूमिका आहे ती आपण कमी करतो. आणि म्हणून आपण चांगल्यात चांगले वकील कसे उभे करता येईल, तो जो काही दगिंदार व्यक्ती आहे त्याला कशा पद्धतीने आपण शिक्षा देऊ शकतो हा विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला राजकारण करून होत. भाऊ, MPSCची परीक्षा संदर्भामध्ये विद्यार्थी आंदोलन करतात आहे आणि शरद पवारांनी आता ट्विट केलेलं आहे की MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मी स्वतः मैदानात उतरणार. सरकार गंभीर नाही आहे बा, गंभीर नाही आहे या प्रश्नावर. MPSC आणि IBPSC परीक्षा एकाच दिवशी होत आहे. तर बा हास्यास्पद आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना अशा घटना झाल्या तेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची गंभीरता नव्हती का? तेव्हाही प्रश्नाची गंभीरता होती. तेव्हा आपण मैदानात उतरले नाही. आता निवडणूक आहे म्हणून मी मैदानात उतरेन. मला वाटतं की अशा पद्धतीने निवडणुका तोंडावर आहे म्हणून मी मैदानात उतरेन यापेक्षा अशा घटना जेव्हा जेव्हा घडतात तेव्हा तेव्हा मैदानात उतरण्यासाठी प्रयत्न केला तर निश्चितपणे आनंद होईल. आणि यासाठी देवेंद्रजींनी MPSCशी चर्चाही केली आहे. महाविकास आघाडी कुठंतरी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. काँग्रेसने 135 जागा मागितल्यामुळे आता शिवसेना आणि अजित पवार, शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट नेमकं काय करणार अशा पद्धतीची रस्सीखेच पाहायला. आता कशाची रस्सीखेच? काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये उद्धवजींनी काँग्रेसचा पंचा घातल्यानंतर आता प्रश्नच उपस्थित होत नाही की रस्सीखेच आहे. ते एकदम महाविकास आघाडी म्हणजे जागांसाठी ते घडतच नाही आहे. उद्या उद्धवजींनी एवढ्या स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मला तुम्ही मुख्यमंत्री पद दिलं नाही तरी चालतं. अजून 2 दिवसांनी सांगतील मला जागा दिल्या नाही तरी चालेल. शेवटी मला तर भाजपचा जो राग आहे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आत्ता पंचायत घातला. आता जागासुद्धा मी समर्पित भावनेनी, समर्पण भावनेनी मी काँग्रेसच्या पदरात घालेन. 3 दिवस दिल्लीत जाऊन राहावं लागलं आणि तरीही वापस येताना आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त चहा पोहा खाऊन बाहेर केलं. मुख्यमंत्री पदाचं काहीही ठरत नाही. आणि आता तर जागांचा विषय कुठं आहे? आता ते एकजीव जागा आहे. फक्त काँग्रेसने 288 जागा लढवल्या तरी चालेल. बाकी दोन्ही पक्षांनी सांगितलं आहे की आम्हाला जागा निवडणुका या महत्त्वाच्या नाही, भाजप संपवणं आमच्यासाठी महत्त्वाचं. काही ठिकाणी तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चुकीचेही फॉर्म भरले. तर असं जर कोणी केलं त्याच्यावर कडक कारवाई तर पोलीस करतेच. एखाद्या ठिकाणी घटना झाली म्हणून 1,24,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जाताना एक घटना झाली म्हणून काही 1.25 कोटी महिलांवर त्याचा परिणाम थोडी होईल. हे पैसे नियमित अकाउंटमध्येच जाणार आहे. याच घटनेला जर जे बदलापूरची घटना झाली की त्यामध्ये रश्मी शुक्ला ज्या पोलीस अधिकारी आहेत त्यांना 1500 रुपयाचा चेक देण्याचा प्रयत्न अंबादास दानवे यांनी केला. घटनेला विरोध आणि निषेध एक प्रकारे हास्यास्पद आहे. आता या दुर्दैवी घटना आहे आणि याचं राजकारण कदापि करून. हर्षवर्धन पाटलांनी असंही म्हणलेलं आहे की आम्ही दरवेळेस म्हणजे 6 वेळा झालं लोकसभेत मदत करतो पण विधानसभेत आम्हाला मदत मिळत नाही. कुठेतरी नाराजी होती त्यांची यावेळेस. नाही, एखादी भूमिका व्यक्त केली म्हणजे नाराजी आहे असं नाही ना.
लोकसभेत मदत केली तर त्यांना असं वाटतं की विधानसभेत मग मदत करावी. त्यामध्ये नाराजीचा कुठं प्रश्न आहे? इथं नाराजीचा प्रश्नच उपस्थित होतो. समजित घाटगे बदलापूरच्या घटनेवरून राज ठाकरेंनी असं वक्तव्य केलेलं आहे की माझ्या हातामध्ये सत्ता द्या, 48 तास पोलिसांना फ्री हँड देतो आणि मग अशा प्रकारच्या घटना होतात. नाही, ठीक आहे. 48 तास का 48 मिनिटात आहे, ठीक आहे, पण ते जनतेला पटणं आवश्यक आहे. समजित घाटगे कुठेतरी तुतारी वाजवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे कोल्हापूरमध्ये. काय तर ती माहिती मग नाही आहे. सध्या मी चंद्रपूरमध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये कोणी तुतारी वाजवत आहे का याची कल्पना मग नाही. पण शेवटी ही विचाराची लढाई आहे, ही सत्तेची लढाई नाही. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सत्यासाठी काम करतो, सत्तेसाठी नाही. आता आपापली मर्जी आहे. कोणाला जर निवडणुकीच्या दृष्टीनेच तुतारी वाजवायचा विचार आला तर लोकशाहीमध्ये तो थांबवता येत नाही. हो, आदित्य ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेवरून टीका केली की त्या दिवशी गृहमंत्री जे आहेत ते दिल्लीमध्ये होते, मुख्यमंत्री आपल्या शेतावर पूर्ण साधन करत होते, अशा प्रकारची टीका केलेली आहे. नाही, हास्यास्पद टीका आहे. त्याच्याकडे हास्यास्पद टीका म्हणून बघितलं पाहिजे. एक दुर्दैवी घटना झाली, त्याही घटनेचं राजकारण, यातून खरा चेहरा समाजाने समजून घेतला पाहिजे की यांचा चेहरा काय आहे. तर कोणत्याही घटनेमध्ये हे आपल्या खुर्चीचं स्वप्न बघण्याचा प्रयत्न करतात. ही दुर्दैवी घटना आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये तुम्ही एखादी विधायक सूचना केली, यामध्ये त्या दुष्ट व्यक्तीला शिक्षा करण्यासाठी काही हात पुढे केला तर मी समजू शकतो. कुठेही काही नाही. फक्त याच्यावर टीका, त्याच्यावर टीका, मुख्यमंत्री यांच्यावर टीका करायची, मला वाटतं की हे काही योग्य नाही आहे. भाऊ, काल पंकजा मुंडे कृषी महोत्सवात म्हणाल्या की माझा पराभव जरी झाला असला तरी देशातील म्हणजे 10मध्ये जेवढी मतं मिळाली तेवढी मला मतं मिळाली. नाही, असं आहे, भाषण देताना आपला मुद्दा मांडायचा असतो. त्यांनी तो मुद्दा मांडला. त्या काही इतक्या गंभीरतेने घ्यायचा आवश्यकता नाही. जनसमर्थन आहे, त्या जननेत्या आहे आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित होत नाही. भाषण देताना जननेत्याच्या माध्यमातून जनतेचं कसं समर्थन आहे हे विश्लेषण त्यांनी त्यांच्या भाषणात केलं. शरद पवारांनी आता +सिक्युरिटी देण्यात आलेली आहे, केंद्र गृह विभागाने सिक्युरिटी जाईल. नाही, ठीक आहे. शेवटी आता तरी ते म्हणणार नाही की राजकारणामध्ये विरोधी पक्षाच्या सुरक्षेचा विषय गंभीरतेने राहत नाही. असं आहे की त्या ठिकाणी कुठं धोका असेल तर अशी सुरक्षा या समितीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीचं आकलन करून दिल्या जाते. आणि जेव्हा आमची सुरक्षा काढली होती तेव्हा आम्ही विचारलं की मुख्यमंत्री महोदयांनी काढली का, तर ते म्हणाले समितीने. आम्ही ठीक आहे, विश्वास आहे तुमच्यावर, समितीने काढली. मग याचं काय राजकारण करायचं. पण काही लोकांना एक वाईटच सवय असते आणि ती काही झालं की राजकारण, काही झालं की राजकारण, गाडी पंक्चर झाली तरी राजकारण. तर अशांसाठी काही उपाय नसतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.